मंठा तालुक्यातील तळणी परिसरातील जीवनदायिनी असलेल्या पूर्णा नदी पात्रातून चालू असलेल्या अवैध वाळू उत्खननासंदर्भात अधूनमधून कारवाईचे सत्र चालूच आहे। तरीसुद्धा चोरीच्या तुलनेत कारवाया थंडावल्या असून एकट्या तहसीलदार कारवाया करत असल्याचे चित्र या परिसरात आहे। पथकाकडून अजून कुठलीच ठोस कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। अशातच मंडळ अधिकारी सुट्टीवर गेल्याने सुद्धा वाळू चोरांचे चांगलेच भावत आहे। मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी कानडी येथील 100 ब्रास आणि लिंबखेडा येथील 25 ब्रास साठा जप्त केला आहे। कानडी येथील 100 ब्रास जप्त केलेला वाळू साठा हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग जालना अंतर्गत जल जीवन मिशन अंतर्गत 120 गावे विस्तारित पाणी पुरवठा योजनेचे शासकीय काम करणाऱ्या ठेकेदारांना देण्यात आला असून लिंबखेडा येथील 25 ब्रास वाळू साठा हा घरकुल लाभार्थ्यांना देण्यात आला आहे। पूर्णा नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी नवीन रस्ते तयार करण्यात आलेले आहे, त्यांच्यावर कारवाई केव्हा करणार? पूर्णा नदी काठावरील अनेक ग्रामपंचायती वाळू चोरी रोखण्यात अपयशी ठरलेल्या आहेत, त्यांच्यावर केव्हा बोजा टाकणार? अनेक 2 ब्रासचे टेम्पो परत पकडले, त्यांच्यावर नवीन नियमानुसार किती दंड वसूल केला? अनेक टेम्पोना नंबर नाही, याकडे दुर्लक्ष केले जाते। आरटीओ अशा टेम्पोवर कारवाई केव्हा करणार? तालुक्यातील खोरवड, किर्ला, वाघाळा, टाकळखोपा, लिमखेडा, कानडी, देवठाणा, उसवद या गावासह इतर ठिकाणची अवैध वाळू वाहतूक रोखण्याचे मोठे आव्हान महसूल प्रशासनासमोर आहे। अनेक शेतकऱ्यांनी शेतातून रस्ते दिले असून त्यावर केव्हा कारवाई होणार या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित आहेत। सदर दोन्ही ठिकाणचे वाळू साठे हे शासकीय जमिनीवर आढळून आल्याने गुन्हे दाखल करण्यात आले नाही। अवैध वाळू साठ्यांवर कारवाई सुरूच राहणार असून यापुढे खाजगी जागेत अवैध वाळू साठे आढळून आल्यास जागा मालकावर गौण खनिज अधिनियमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी सांगितले। गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड, मंठा, जालना।